दिशाभूल झालेली आहे, म्हणजे खरा मार्ग चुकला. ऐका लक्षात, ज्या अर्थी साध्य पदरात पडला नाही त्या अर्थी मार्ग नक्की चुकला. भगवान परमात्माची भेट नाही ना अजून, खरं सुख समाधान नाही ना, मग आपला मार्ग चुकलेलाच आहे. आणि म्हणून तुकोबार आहे, तो मला सांगतात बाबा नका जाऊ आडराणे, मार्गानं चला. मग लोक म्हणले महाराज ठरलं आमचं, आजपासून आता आम्ही मार्गानंच जातो, आडराणानं अजिबात जात नाही. मग मार्ग सांगा ना आम्हाला कोणता आहे, ते खरा मार्ग कोणता आहे सांगा ना आम्हाला. तुकाराम महाराज म्हणले खरा मार्ग कोणता आहे तुम्हाला मी सांगत नाही गड्या, आता व्यास महर्षी सांगतील. व्यास महर्षी सांगतात महाभारतात, महाजनो येन गतस्स पंथः, असा श्लोक आहे. महाजनो येन गतः सहा पंथः, हे मोठे मोठे ऋषी मुनी संत लोक ज्या मार्गाने गेले, सहा पंथा हा खरा मार्ग आहे. विठाला पण तो मार्ग कोणता आम्हाला त्याचं नाव सांगा ना. तुकोबार म्हणतात सांगू का. एक गावे आम्ही विठोबाचे नाम. तुकाराम महाराज म्हणतात बाकीचे सगळे मार्ग आम्ही मोडीत काढले, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, सूक्ष्म दुस्तर सगळे मार्ग मोडून काढले. सूक्ष्म मार्ग म्हणजे कर्म मार्ग, सूक्ष्म्या सूक्ष्मदर्शी भीही असं उपनिषद म्हणते. आणि ते किती सूक्ष्मपणा आहे त्याच्यात. तुम्ही गीतेचा चौथ्या देवाचा किंग कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिताहा तत्ते कर्म प्रवक्ष्यामी यजनात्वा मोक्षेशी शुभात. कर्म म्हणी पेते कवन अथवा अकर्मी काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफून ठेले, साधे नाही विचक्षण. पुढच्या काय हे तर मोहिलेगा दीर्घदर्शी, साधे नाही. असा तो मार्ग सूक्ष्म आहे आणि म्हणून अवघड येतो. आणि दुस्तर म्हणजे ज्ञान मार्ग आहे की नाही. सांगता दुर्लभ ज्ञानाची या गोष्टी अनुभवतो पोटी कैसा रे गे ज्ञान मार्ग. ज्ञान मार्गाला जर तुम्हाला जायचं असेल ना मंडळी, पहिल्यांदा इंद्रिय आवरावी लागत असतात. आणि इंद्रिय आवरणं काही इतकं सोपं आहे का. बघा जरा गीता, येतं तो हे पिकावंतेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियानी प्रमाथीने हरंते प्रसभम मनहा. जया ते अभ्यासाची घरटी यमनियमाची ताटी, जे मनाते सदा मुठी धरून हाती. ज्यानं आपल्या मनावर अभ्यासाची घरटी म्हणजे अभ्यासाचा पहारा ठेवलाय इंद्रियावर, यमनियमाची ताटी म्हणजे यमनियमाचं कुंपण लावलंय आपल्या इंद्रियावर, अभ्यासाचा पहारा ठेवलाय आणि यमनियमाचं कुंपण लावलंय. आणि नेहमी मनानं आपल्या मनात मुठी धरून असतात, जे मनात ते सदा मुठी धरून येते. पण ज्ञानवर म्हणतात तेही की जे ती कासाविषयी, पण त्या नाही शक्य होत नाही, लक्षात ठेवा. असा तो दुस्तर मार्ग आहे. आणि म्हणून तुकोबार म्हणतात हे दोन मार्ग आम्ही मोडून काढले, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. मग कोणता मार्ग समोर ठेवलाय. एक गावी आम्ही केला राज्यभार चाले ऐसा. राज्यभार चाले ऐसा म्हणजे राज्यभार. राज्यभार म्हणजे पहिलं सैन्य घोडेदळ, हत्तीदळ, पायदळ असं सैन्य असायचं. पण एक घोडेदळ, पायदळ, हत्तीदळ सगळं सैन्य त्या मार्गाने गेलं पाहिजे. आता एवढं सैन्य एखाद्या बोळानं जाईल का हो.
धोपट मोठा रस्ता लागेल की नाही त्याला. म्हणून तुकोबाराम तर त्याला राजमार्ग म्हणतात. केला राज्य भारत चाले ऐसा. तो मार्ग कोणता असतात तर एक गावे आम्ही भगवान परमात्मा. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे बाबा. बहु सोपा, पुण्य नागवे भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे बाबा. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे बाबा. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे बाबा. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे श्रीरंगराव काय म्हणले तुम्ही खरं सांगा बरं. हे प्रमाण काय म्हणले तुम्ही खरं सांगा. काय म्हणू मला पण काही पण म्हणले मात्र एवढं बरं केलं. अहो काहीच नाही म्हणल्यावर सगळे असे गप्पच राहिले तर त्या समोर म्हणणाराच अपमान होईल ना. हा है की नाही. म्हणून पाठ नसणं हा काय फार मोठा गुन्हा नाही बरं, लक्षात ठेवा. आणि एवढं सगळं वाङ्मय कोण पाठ करू शकल. अहो तुमच्या जे पाठ असेल ते आमच्या नसेल, आमच्या असेल ते तुमच्या नसेल. सगळं सगळ्यांना पाठ असं कसं शक्य येईल का. ते का थोडं काय. पण एकच करायचं इथं. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी है ना. आणि ते काय आहे ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ विठाला मोठ्याल्या लोकांना बरं प्रमाण उचलले तुकाराम महाराजांचं हे की म्हणा. एकमेका सहाय्य करू, 3-3 4-4 पक्ष. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तसं काही म्हणा पण गपरावू नका. काही म्हणा, दुसरं प्रमाण म्हणा. तुम्हाला आठवलं तर कोणाला कळायला बोंबला इथं ते. आजतील 10-5 लोक हुशार ते समजून घेतात बिचारे, ते काय म्हणत नसतात. हा त्याला माहिती पाडणं ते काय म्हणतात. पण बहुतेक अनेकांना काय माती कळाली हो. आणि जर खरंच समाज जर कीर्तन ऐकायला हुशार झाला असता ना, काय काय महाराजाचे 2च अभंग जन्मभर हे जे दुकानं बसली असती का नाही, हे दन चालित दुकानं त्या अर्थी समाज येड आहे म्हणून. विठाला एका गावात मी गेलो कीर्तनाला आणि मी प्रमाण म्हणू लागलो. एका जनार्दनी घडो त्याचा संग, एका जनार्दनी घडो त्याचा संग. एका जनार्दनी घडो त्याचा संग. मागच्या नव्हतं पाठ, ते दुसरंच म्हणू लागले. एका जनार्दनी घोड त्याच्या संग. म्हणलं बाबा घोड लाव त्याच्या संग, नाही ते एखादं गध लाव, पण गप नको राहू. विठाला हे दृष्टांत मी त्याचाच ऐकलाय बरं. कुठं ऐकलं सांगता येणार नाही, पण त्याच्याच मुखातून ऐकलाय मी. विठाला काय करायचं होय महाराज, जे चांगलं असेल ते घ्या. अजून कोणाचं काय असं ना. विनोदाचा भाग सोडून द्या. नसलं पाठ तर नसू द्या. सगळं सगळ्याच्या पाठ असू शकत नाही. फक्त आपलं इथं एकमेकाचं उघड पडू द्यायचं नाही. विठाला विठाला पंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा, येण्याची एक खंडती. हा भक्ती मार्ग, नाम चिंतन हा खरा मार्ग आहे. आणि या मार्गानं तुकोबाराय म्हणतात तुम्ही जा. कोणत्या संत कोणत्या मार्गाने चालतात त्या मार्गानं, आणि ते संत त्याच मार्गाने चालतात. संत मार्गी चालती. आणि त्या मार्गाने चालणारे जे संत आहेत तुकोबाराय म्हणतात त्यांच्या पायाची माती मला लागावी, त्यांची लागो मज माती. मंडळी, माती 3 प्रकारची आहे. माती म्हणजे कृपा असा अर्थ घ्या बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे पोटच्या कडव्याचा अर्थ लावायला सोपं जाईल. माती म्हणजे कृपा असा अर्थ घ्या. 3 प्रकारची माती आहे. एक विवेकरूपी माती, वैराग्यरूपी माती आणि ज्ञानरूपी माती. ह्या 3ही मात्या संताकडेच आहेत. विवेकरूपी माती कोणाकडे आहे?
संत तेथे विवेका असणे की जी फिटो विवेकाची वाणी. ज्ञानोबा म्हणतात विवेकाची वाणी म्हणजे कमतरता नष्ट हो म्हणजे विवेकी हो हा त्याचा अर्थ. आणि त्यांच्याकडे असेल तेव्हाच ना. म्हणून संत तेथे विवेका असणे की जी. बरं वैराग्य हे कोणाकडे आहे? संताकडेच आहे की नाही. बरं ज्ञान ही माती कोणाकडे आहे? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी याथी आणावे तरी संताया भजावे सर्वशेषी. जे तिन्ही प्रकारच्या मात्या त्या संताकडेच आहेत. आणि ही माती जर आपल्याला लागली याशी जर कृपा आपल्यावर झाली तर काय फायदा होतो जीवनात. ज्ञानोबाराची एक मी तुम्हाला सांगतो. तयाची आचरती पाऊले पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेच फळ ठेविले आयशे होय. त्या मार्गाने जर आपण गेलो तर त्या संतांना जे फल मिळाले तेच फल आपल्याला मिळतं. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात मी दुसऱ्या कोणत्याही साधनाच्या नादी लागणार नाही. काय